गुलामीत अडकलेल्या महाराष्ट्राला मुक्त करणाऱ्या दैवताचं जन्म ठिकाण. चला तर आज आपण जात आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरी. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये किल्ले शिवनेरी. पहिला जो दरवाजा आहे तो आहे महादरवाजा. त्याच्या पुढे आणखी 6 दरवाजे आहेत. मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं माहिती सांगत राहील. हा आहे पहिला महादरवाजा. पाषाणाच्या दगडातून बनवलेला पहिला भव्य दरवाजा बघू शकता. जर शत्रू आला तरी इथून पुढे येणं थोडंसं अवघड होतं, त्यामुळे त्याला महादरवाजा म्हणतात. आता ह्याच्यानंतर पुढचा आणखीन एक दरवाजा तिथे. हा आहे गणेश दरवाजा. आपण बघू शकता हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. थोडीशी पडझड झालेली आहे, पण तरी पण सुस्थितीत आहे. याला 2 टोक आहेत, एक वरचं आणि खालचं. आतमध्ये सैनिकांना उभारण्यासाठी भरपूर जागा वगैरे आहे. संरक्षण करणारे सैनिक बघू शकता. आता याच्या पुढे आणखीन एक तिसरा दरवाजा आहे, तीर दरवाजा. चला तिथे जागा इथून पायऱ्यावर बुरुजावर जाण्यासाठी. आजूबाजूचा सुंदर परिसर, सुंदरचे खोरे. मित्रांनो, हा आहे तीर दरवाजा. तीर दरवाजेचं आकारमान थोडस जास्त आहे, बघू शकता. तिसरा भव्य दरवाजा, त्याबद्दलची माहिती. तीन कक्ष आहेत, घुमटाकार 3 असे कक्ष. आपण बघू शकतो किल्ल्याची नगर एकदम सुंदर प्रकारे राखलेली आहे, स्वच्छता. आपण इथं येताना जर प्लास्टिक बॉटल वगैरे येत असताना तर तुम्हाला डिपॉझिट वगैरे भरावं लागतं. ते तुम्हाला खाली गेल्यानंतर परत मिळतं, कारण हा किल्ला पूर्णपणे प्लास्टिक मुक्त किल्ला आहे. त्यांनी पाण्याची अशी सोय केलेली आहे, कारण तुम्ही पाण्याच्या बॉटल्स वगैरे वर ज्यावेळेस आणता त्यावेळेस बरेचसे तर पर्यटक म्हणा किंवा बघायला येणारे म्हणा असे सुजान वगैरे नसतात, प्लास्टिकचा कचरा करू शकतात. त्याच्यामुळे त्यांनी वर येताना डिपॉझिट वगैरे घेतात. जरी तुम्ही पाणी वगैरे जरी नाही आणलं तरी पण तुम्हाला पाण्याची सोय इथे आहे. जर तुम्ही इथे येत असाल तर कृपा करून कचरा करायचं टाळावं, कारण हे आपलं स्फूर्तीस्थान आहे. आतापर्यंत फक्त आपण अर्ध्यावर आलो आहोत. तर आपण बघू शकता चढ आणि अवघड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर शहाजी महाराजांनी जिजामाता छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षणासाठी आणि शिवाजी महाराजांचा जन्म होण्यासाठी हे ठिकाण त्यांनी निवडलं. तर आपण बघू शकतो, कारण हा दिवस दुर्गम किल्ला आहे. शत्रूला याच्यावर आक्रमण करणं तिथपर्यंत येणं ते अवघड असू शकतं. त्याचा अंदाज आपण लावू शकतो. वर बघूया. इथे दरवाजाची माहिती वगैरे काही दिलेली नाही. माझ्या माहितीनं हा 7 दरवाजा असणार आहे. दम भरलेला आहे. दरवाजांची सुविधा बघू शकता. सैनिकांना बसण्यासाठी वावर आहे. असल खडकात कोरलेल्या पायऱ्या, या ज्या पायऱ्या आहेत त्या नंतर झालेल्या आहेत. जुन्या काळात लोक कसे येत असतील कसे जात असतील अंदाज लावू शकतो. सुस्थितीतल्या या पायऱ्या किल्ल्याच्या
वरच्या बाजूस जातात आणि हा जो जाणारा रोड आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवाई देवी मंदिर आणि शिवनेरी लेणी समोर. शिवाई देवी म्हणजे ज्या देवीच्या नावावरनं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवलं गेलं, त्या शिवाई देवीचं मंदिर. तर आपण सुरुवातीला तिकडेच जाणार आहोत, जन्मस्थळ बघून तिथं दर्शन वगैरे घेऊन मग परत आपण किल्ल्याच्या वरच्या बाजूस जाणार आहोत. तर या चल. शिवनेरी किल्ल्यावर जुन्या काळी सातवाहनांची सत्ता होती. त्यानंतर चालुक्य आणि राष्ट्रकूट या सुद्धा राजवटी या किल्ल्यावर होत्या. तर या किल्ल्याच्या बांधकामामध्ये त्या प्रत्येक राजवटीच्या खुणा किंवा बांधकामामध्ये त्यांची शैली आपल्याला पाहायला मिळते. किल्ल्याच्या एका टोकाला आल्यानंतर इथं भवानी माता शिवाई देवीचे मंदिर आहे. शिवाई देवीच्या मंदिराचे बांधकाम अत्यंत जुन्या पद्धतीचे असून तिथं मंदिराचा जो वरचा भाग आहे तो पूर्ण सागवानी लाकडामध्ये केलेला आहे आणि नक्षीकाम हे आपण बघू शकता. मंदिराचे पावित्र्य आत्ता 7 वाहनांची सत्ता ज्यावेळेस शिवनेरी किल्ल्यावर स्थिरावली तर त्यावेळेस त्यांनी येथे अनेक ठिकाणी पाषाण खडक असल्यामुळे लेणी खोदून घेण्याचे काम त्या काळात पूर्ण केलं होतं. पण काही कारणास्तव ह्या लेणी अपूर्ण आहेत, पूर्ण स्थितीत नाही आहेत. नवसाला पावणारी जिजामातेच्या नवसाला पावली होती आणि नवसाला पावणारी शिवाई देवी आहे, ते शिवाई देवीचं मंदिर आहे. चला ठीक आहे, आता जन्मस्थळ पाहूया आपण. तर हा आहे किल्ल्याचा 6वा दरवाजा, मेना दरवाजा. आता वर गेल्यानंतर एक लास्टचा दरवाजा आहे 7वा, कुलूप दरवाजा. हा 6वा दरवाजा आहे. दरवाजा आहे पण भग्नावस्थेत आहे, पडलेला आहे सगळं, पण तरी पण कमान जी आहे ती स्थितीत आहे. तिकडं आल्यानंतर सैनिकांना वगैरे लपण्यासाठी म्हणा किंवा तिथून खालच्या टप्प्यावर हल्ला करण्यासाठी लपण्यासाठी. हा बाकीच्या 6 दरवाजांपेक्षा साईज थोडासा छोटा आहे. कुलूप दरवाजा सगळ्यात छोटा आहे आणि हा शेवटचा दरवाजा. हा आहे अंबारखाना. त्या काळात या ठिकाणी धान्य वगैरे साठवलं जायचं. त्याची आपण साईज बघू शकता. कित्येक तरी दिवस, कित्येक तरी महिने, कित्येक तरी वर्ष किल्ल्यावरील माणसांसाठी जेवढे माणसं आहेत त्यांना लागणारा पूर्ण आवश्यक असा धान्य पुरवठा त्या ठिकाणी केला जायचा. बघू शकता किती भव्य दिव्य अशा प्रकारचं बांधकाम आहे. अंबारखाना म्हणतात किंवा याला धान्य. हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ. याच ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. बऱ्यापैकी पडलेला झालेला आहे, परंतु हा भाग आणखी सुद्धा सुस्थित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण आणि त्यांचा पाळणा. तर मित्रांनो, हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ठिकाण. हा किल्ला फक्त शिवनेरी होता. 19 फेब्रुवारी 1630 नंतर हा फक्त शिवनेरी किल्ला राहिला नाही, तर हा अखंड सह्याद्रीचा सूर्योदयाचे उगमस्थान झालेला आहे. याच ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 साली सह्याद्रीचा नव्हे दख्खनचा सूर्योदय झाला असे सुद्धा म्हणता येईल. हेच ते ठिकाण, स्मृतीस्थान आणि आपल्या दैवताचं जन्मस्थान. हे आहे बदामी टाके. किल्ल्यावर पावसाळ्याच्या काळामध्ये जर इथं पाऊस पडला तर पावसाचं पाणी उकळून असं वाहत येऊन ह्या टाक्यामध्ये किंवा तलावामध्ये साठवलं जातं. हे पाणी परत नंतर वर्षभर पिण्यासाठी किंवा बाकीच्या कामासाठी वापरलं जायचं. त्यासाठी हे टाके आहे. घडीव दगडाचा आहे. त्याकडे प्रॉपर याचा बेस तर दगडाचाच आहे, खडकाचा, परंतु नंतर पण याचं साईडचं बांधकाम पण त्यांनी घडीव दगडात केलेलं आहे.
पाण्याची लेवल बघण्यासाठी किंवा काय ते एक स्तंभ आहे, दगडी स्तंभ केलेला आहे आणि ते 2 कमानी आहेत तिथे. आपण बघू शकता त्यावर डोंगरावर राहून सुद्धा प्रत्येक गोष्टीची किती व्यवस्थित काळजी घेतलेली आहे त्या काळात. आपण याच्यावरून समजून घेऊ शकतात की शहाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या जन्मासाठी हे ठिकाण निवडलेलं आहे. याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की त्यांची निवड किती चांगली होती आणि हा किल्ला त्या निवडीला किती प्रकारे असं पुरेपूर साजेस होत. शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज जय. लोट पॉइंट जुन्या काळी जे गुन्हेगार असतील, गुन्हा केलेला असेल तर त्यांच्यासाठी हे शिक्षेचं ठिकाण